काल वारकऱ्यांचा वेश परिधान केलेला गुंड प्रवृत्तीचा जो नथुराम गोडसेवादी आहे तो संग्राम भंडारे आणि त्याचे काही गुंड लोकांनी माझ्यावर सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं हवेली तालुक्यातलं जे गाव आहे मातोबाची आळंदी तिथे माझी प्रवचनरूपी सेवा होती। ती सेवा संपल्यानंतर मला गावाच्या बाहेर निर्जन स्थळी त्यांनी अडवलं माझी गाडी आणि माझ्यावर रिव्हॉल्वर दाखवून धक्काबुक्की दमदाटी केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शाई ओतताना व्हिडिओ शूटिंग त्यांनी केलं आणि त्याच्या संदर्भात मग मी पोलीस स्टेशन लोणी काळभोरला गुन्हा दाखल केला, तिथे सत्याग्रह केला। आमच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मला फोन आले, रोहितदादा पवार स्वतः तिथे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आले। आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा मला काल फोन आला होता 4 वाजता आणि मला भेटायला बोलवलं होतं रात्री, परंतु मी रात्री येऊ शकलो नाही, तिकडेच मी अडकलो होतो। मग साहेबांचा रात्री पुन्हा निरोप आला की आज सकाळी मला बोलवलं, म्हणून मी त्यानुसार साहेबांच्या निरोपानुसार मी इथं आज आलो होतो। साहेबांनी माझ्याकडनं सगळा घटनाक्रम समजून घेतला, वारकरी संप्रदायात हे जे काय चालले त्या संदर्भातली माझी जी काय गेली महिना दीड महिना काम चालले ते समजून घेतलं आणि मग साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन लावला आणि घटनेचं गांभीर्य सांगून विकास लवांड यांना राज्यभर फिरत असतात, दौरे करत असतात, त्यांना संरक्षण द्यावं अशा प्रकारची पवार साहेबांनी मागणी पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे आणि पुणे पोलीस आयुक्तांना या गुन्हेगारांच्यावर कडक कारवाई तात्काळ करावी अशी अमितेश कुमार यांना सुद्धा फोन करून साहेबांनी कळवलं आणि मुंबईत आज देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर या विषयावर बैठक आहे असं साहेबांनी मला सांगितलं। मी आता मुंबईला चाललोय म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या सोबत या बैठकीत ह्या चर्चा होतील। त्यानंतर बैठकीनंतर म्हणले मी तुम्हाला काय ते कळवतो, ही लढाई जारी ठेवा, हे काम चालू ठेवा असं साहेबांनी मला सांगितलं। मला वाटतं का न्याय मिळेल, कारण काल तुम्ही म्हणले की वेपन दाखवलं गेलं, तुम्हाला लमकवलं गेलं, पण तो कलम कुठेही लावला गेला नाही, त्याचं कारण असं देण्यात आले की ते व्हिडिओमध्ये कुठे वेपन दिसत नाही। तो जो व्हिडिओ आहे प्रसारमाध्यम, मी पुन्हा सगळ्यांना सांगतोय की प्रसारमाध्यमांच्यातनं किंवा सोशल मीडियातनं जो व्हिडिओ 41 सेकंदाचा शाई ओततानाचा आला आहे ते शूटिंग संग्राम भंडारेच्या लोकांनी केलेलं आहे, मी केलेलं नाही आहे। त्यांनी फक्त शाई ओतण्याचं शूटिंग केलं, पण शाई ओतण्याच्या अगोदर जे 2 मिनिटं त्यांनी काय दादागिरी माझ्यावर केली, धक्काबुक्की केली, रिव्हॉल्वर मला 2 जणांनी दाखवले, हे शूटिंग कोण करणार होतं? कारण माझा मोबाईल माझ्या गाडीत होता, माझ्या ड्रायव्हरला त्यांनी एका बाजूला धरून ठेवून त्याला मारहाण करत होते, त्याचा शर्ट फाटलेला आहे। हे सगळं जे काय आहे पोलिसांना मी सगळं सांगितलेलं आहे, माझ्या स्टेटमेंटमध्ये ते सगळं दिलेलं आहे। आता मला न्याय मिळेल का नाही मला माहीत नाही आहे, कारण या राज्यामध्ये वर्षानुवर्ष न्याय मिळत नाही। अनेक महिला मुलींच्यावर अत्याचार चालल्यात, बलात्कार चालल्यात। गेल्या 10 वर्षामध्ये किती बलात्कारी लोकांना फाशी झाली हो गेल्या 10 वर्षात? मला तर एक दुसरी सुद्धा कुठं दिसत नाही की याला फाशी शिक्षा झाली। त्यामुळे इथे कायदा हातात घेण्याचे प्रकार त्यामुळेच वाढले, कारण कायद्याची भीतीच कोणाला वाटत नाही, कारण न्याय लवकर मिळत नाही आहे। त्या पद्धतीने कालची जी घटना घडलेली आहे यांना कायद्याची भीती राहिलेली नाही। वारकऱ्यामध्ये जे घुसखोर आहेत हे गुंड प्रवृत्तीचे आहेत, काही धंदेवादी आहेत, काही मनुवादी वर्णवर्चस्वादी आहेत। मी जी 20 घुसखोरांची नावं जाहीर केली हे मनुवादी आणि वर्णवर्चस्वादी लोक आहेत, कर्मकांड मानणारे लोक आहेत आणि भाजपाचे स्टार प्रचारक आहेत।